हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कृष्णा ॲडव्हर्टायझिंग अँड ग्राफिक्स. तर भावांनो, मी आज जी पोस्ट केली आहे इंस्टाग्रामवर माझ्या इंस्टाग्राम आय डीला, तर ती पोस्ट मी कशी रेडी केली तर ते आज बघूया. चला तर मग तुमचा न वेळ वाया घालवता मी व्हिडिओला स्टार्ट करतो. तर चला तर आता जाऊया आपल्या फोटोशॉपमध्ये. तर फोटोशॉप ओपन करतोय मी. तर भावांना, आपण फोटोशॉपमध्ये आलेलो आहोत. आपण इथून न्यूमध्ये जाऊन 8:10 हा रेशो घेतला आहे. तर तुम्ही बघू शकता मी सेटिंग केलं आहे. रेज्युलेशन 300 ठेवलं आहे. कलर मोड RGB, व्हाईट बॅकग्राऊंड, कलर प्रोफाईल sRGB, स्क्वेअर आहे. तर बघा, हे बॅकग्राऊंड आहे. फोटो पण येते तसं, आपण फक्त फोटो कट केला आहे. तो कट करून मग त्याला आपण मागं हे लावले. हे बघा, बघू शकता तुम्ही. ही PNG हे भेटून जाईल तुम्हाला. कटिंग मेन आहे तुमची. त्याच्यानंतर आपण मारला कलर लुकअप. त्याच्यानंतर शॅडो, हे टेक्स्ट वगैरे तुम्ही चेक करा. हा जो फॉन्ट आहे तो अनेक देवनागरी आहे. ओम त्र्यंबकाय यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनमचा. नंतर खाली आपण निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा, जो आपण त्याला टेक्स्ट मारलेला जो आहे. त्यानंतर आपण महाशिवरात्रीला कलर इफेक्ट दिला आहे, ब्लेंड अँड एम्बॉस दिला आहे. तर बघा इकडं खाली इफेक्ट्समध्ये यायचं, ब्लेंड अँड एम्बॉस द्यायचा. सेटिंग वगैरे चेक करून घ्या तुम्ही. मी मारलेलं आहे म्हणून कॅन्सल करून टाक. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ओपन केलं तर मी. ते येल्लो अबस्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड आहे तर ते मी क्लिपिंग मास्क करेल आहे. वरती 2 बेल आहे त्या क्रॉसमध्ये करून घेतल्या. तर डबल एकदा आपण एक फोटो फिल्टर मारला त्या बेलांना, जेणेकरून ते बॅकग्राऊंडला मॅच होईल. आणि त्याच्यानंतर त्याला क्लिपिंग मास्क केलं. नंतर हे लिव्ह ते ॲड केले आपण. क्रोमला पण भेटून जातील. मी क्रोमला सर्च मारून दाखवतो तुम्हाला ते कुठून केलं. तर क्रोमला गेले, सर्च मारायचे तर लिव्ह PNG, तर इमेजमध्ये जायचं. तर हे बघा, इथं भरपूर आलेले आहेत. तुम्ही कोणते पण यूज करू शकता. असं काही नाही की तोच यूज केला पाहिजे. जसे तुमच्या डोक्यात कन्सेप्ट येईल त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन करू शकता. हे बघा, हा घेतला होता मी, पण हा नंतर कॅन्सल केला. त्याच्यानंतर स्क्रोल हा घेतला. यालाच हा घेतला. हां, लिव्ह PNG हा तो त्याला मोशन ब्लर म्हणून मी दिलं आहे. ओके. तर वेक्टर हे तुम्हाला मी दिलेले नाही अजून. मी देईल ती तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. तर तेव्हा आपला एक व्हिडिओ येणार आहे, ते कसे तयार करायचे कसे नाही. तर माझा लोगो मी खाली ॲड केला आहे. तर तुम्ही ते टेक्स्ट हे पण करू शकता, चेंज पण करू शकता. फुल एडिटेबल फाईल आहे. त्याच्यानंतर मी लास्ट त्याला कलर लुकअप मारला आहे. त्याचं नाव आहे ना ड्रॉप ब्लूज.3DL. हे बघा इथं आहे तो. तर त्याची कॅपॅसिटी पण आहे ना 60% ठेवली आहे आपण. ओके. तर भावांनो, डिझाईन कशी झाली आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मग, थँक्यू सो मच.